रुपये, तसेच प्रशांत दळवी यांच्याकडून 5000 रुपये, प्रमोद दळवी यांच्याकडून 1100 रुपये, चंद्रकांत सुर्वे यांच्याकडून 2500, चंद्रशेखर सुर्वे पोलीस पाटील यांच्याकडून 2500 रुपये, जितेंद्र ठाकूर यांच्याकडून 5000 रुपये आणि राजेंद्र घरत बेलवली यांच्याकडून 5000 रुपये। या सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांना मी धन्यवाद देतो, आपल्या दानशूरवृत्तीस सलाम करतोय। नक्कीच प्रचंड असा हा जनसमुदाय, कबड्डीवरचं प्रेम सिद्ध होतंय, कबड्डी स्पर्धा झाल्या पाहिजेत हे या प्रकारे हे सगळे ऑडियन्स आणि प्रेक्षक वर्ग सिद्ध करतायत की अशा लीगच्या स्पर्धा असतील किंवा अलिबाग रेवस पंचक्रोशीच्या ब गटाच्या स्पर्धा असतील त्या झाल्या पाहिजेत। आम्ही कबड्डीचे दर्दी चाहते आहोत। कबड्डी कुठेही ठेवा, कधीही ठेवा, कुठल्याही मौसममध्ये ठेवा, कुठल्याही वेळेला ठेवा, कुठल्याही दिवशी ठेवा, मग व्हेज असेल नॉनव्हेज असेल कुठल्याही दिवशी ठेवा, आम्ही मात्र येणार, कारण आमच्या नसा नसामध्ये कबड्डी, कारण समुद्राचं पाणी कधी आटणार नाही आणि कबड्डीचा नाद कधी सुटणार नाही, असे आम्ही दर्दी रसिक तुमचं सगळ्यांचं मी गावदेवी क्रीडा मंडळ मुशेद आणि जगदीशजी सावंत यांच्याकडून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि संतोष घरत या ठिकाणी आलेले त्यांचा यथोचित सन्मान करतोय। ओव्हर टू संजय सर। धन्यवाद सर। पुढील मॅचचा कॉल करतोय। फर्स्ट कॉल असेल डीएम रिसॉर्ट सातिर्जे विरुद्ध श्री गणेश खंडाले। डीएम रिसॉर्ट सातिर्जे विरुद्ध श्री गणेश खंडाले। फर्स्ट कॉल, आपण रेडी राहायचं आहे। आताच या ठिकाणी सन्मान्य प्रदीपजी कटोर यांच्याकडून सुद्धा आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजकांना 2000 रुपयाची देणगी आलेली आहे। कटोर साहेब, आपल्या दानशूरतीस सलाम। संजय सर, आपण बघतोय की संकष्टी असूनही आणि मधला वार असूनही ही प्रचंड असा हा कबड्डी मायबाप रसिक या ठिकाणी आयोजकांना खऱ्या अर्थाने सपोर्ट करतोय। स्पर्धेतील सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता असेल तर अर्थात प्रेक्षक वर्ग, कारण ते आहेत म्हणून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने मजा आहे। धन्यवाद सर। गावदेवी मुशेद संघाचे संघ मालक जगदीश सावंत अर्थात स्वतः आयोजक आहेत आणि या संघाचे मालक आहेत व्यवस्थापक प्रथमेश हाडकर, प्रशिक्षक नयन पाटील। अर्थात संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष आपल्याकडे केंद्र करून घेतलं ते नयन पाटील प्रशिक्षक म्हणून कामगिरी करत आहेत आणि त्या संघाचे कॅप्टन आहेत मनोज घरत। तर प्रतिस्पर्धी संघ रुजल 7 स्टार सोंडी या संघाचे संघमालक गणेश बलिराम भोईर अर्थात किम ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि व्यवस्थापक नितेश वाघे, प्रशिक्षक नितेश वाघे। संघ कॅप्टन आहे शुभम मात्रे अर्थात शुभम मात्रे हे नाव खारेपाट विभागामध्ये संपूर्ण अलिबाग रेवस पंचक्रोशी आणि रायगड जिल्ह्याला माहीत आहे असे शुभम मात्रे हे संघाचे कॅप्टन आहेत। रुजल स्टार 7चा कॅप्टन अर्थात शुभम मात्रे जो राईट कव्हरवरती डिफेंडर्स म्हणून आहे, संघाचा कॅप्टन आहे। या खेळाडूंनी अत्यंत जबरदस्त कामगिरी केली अर्थात मरीदेवी धेरंड या संघाचा प्रमुख डिफेंडर्स रायडर म्हणून ज्याची कामगिरी खूप चांगली झाली। संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मरीदेवी धेरंड या संघाने 4 ते 5 विजेतेपद या मोसमामध्ये प्राप्त केले आणि त्यांचा एक खेळाडू म्हणजे शुभम मात्रे आज संघाचा कॅप्टन म्हणून या ठिकाणी जबाबदारी स्वीकारतोय। गणेश बलिराम भोईर यांनी त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली। नितेश वाघे आणि त्याचे प्रशिक्षक आहेत, व्यवस्थापक आहेत, त्यांनी ही जबाबदारी शुभम मात्रेकडे या ठिकाणी दिले आणि त्यानंतर हा मॅच आपण बघतोय। तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिला तर गावदेवी मुशेद या संघाचा कॅप्टन मनोज घरत हा सुद्धा एक जबरदस्त कामगिरी करून आहे, कारण रायगड जिल्हा कबड्डीमध्ये खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे। दोन्ही सुद्धा कॅप्टन जर आपण पाहिले तर रायगड जिल्हा कबड्डी खेळत आहेत आणि त्यांच्यामधलं हे एक तुल्यबल असं युद्ध आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। मनोज घरत विरुद्ध शुभम मात्रे ही लढत आपल्याला नक्की या ठिकाणी पाहायला मिळेल। रुजल 7 स्टार सोंडी विरुद्ध गावदेवी मुशेद। रेड वरती येतोय ओमकार राणे।
ओमकार राणे यावेळेला आपण जर पाहिला तर ओमकार हा एक जबरदस्त खेळाडू आहे. अलिबाग रिव्हर्स पंचकुशीमध्ये पहिली गोल्डन सक्सेसफुल रेड कोणी केली असेल तर या खेळाडूने केली. हा खेळाडू आपण पाहतोय तो ओमकार. यावेळेला डिफेन्स झालेला आपण बघतोय ओमकार राणे जर्सी नंबर 10. या खेळाडूचा खेळ जर आपण पाहिला तर अत्यंत जबरदस्त. अलिबाग पंचकुशीमध्ये गोल्डन रेडचा मानकरी शुभम म्हात्रेला डिफेन्स होतोय. यावेळेला जबरदस्त डिफेन्स मनोज घरत आणि त्यानंतर आपण पाहिला त्या ठिकाणी सावंत यांचं डिफेन्स होतं आणि त्याला चांगली साथ मिळाली त्यांच्या सपोर्टरला. त्यामुळे गुणफलक जर पाहिला तर 3-4 अशा फरकाने 1 गुणाने आघाडीवरती पहिल्या हाफमध्ये पहिल्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी 7 रुजल स्टार या संघाने आघाडी प्राप्त केली. शुभम म्हात्रेच्या संघाने आघाडी प्राप्त केलेली आहे. नितेश वाघे अर्थात आपण बघतोय बंटी वाघे या ठिकाणी या संघाचे प्रशिक्षक आहेत. मनोज घरतची रेड. अलिबाग पंचकुशीमधून हा रायगड जिल्ह्याच्या संघासाठी खेळणारा हा खेळाडू आपण बघतोय. एक खूप चांगली कामगिरी ॲडव्हान्स टॅकलसाठी गेला. यावेळेला खूप खराब निर्णय आपण बघतोय जिथे ॲडव्हान्स टॅकलसाठी गेला आणि एक गुण या ठिकाणी बहाल केलेला आपण बघतोय. केतन आंबळे या ठिकाणी बाद झालेला आहे. जर्सी नंबर 28 आपण बघतोय केतन बाद होतोय. 4-4 असा गुणफलक जेथे दोन्ही संघ समान गुणांवरती आहे. मनोज खरत विरुद्ध शुभम म्हात्रे ही लढत आपल्याला नक्कीच एक जबरदस्त लढत जी मागच्या मॅच मध्ये झाली तशीच लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. रेड वरती 7 रुजल 7 स्टार चोडी संघाचा रायडर आपण पाहतोय. जे हनुमान मांडवकर संघासाठी अत्यंत जबरदस्त कामगिरी या खेळाडूने केली तो प्रसाद मोकल रेड वरती. एक जबरदस्त क्रिकेटपटू बैलगाडी या प्रेमी आणि त्याचबरोबर कबड्डी अशा तिहेरी खेळामध्ये आपण प्रावीण्य मिळवणारा असा प्रसाद मोकलला आपण पाहिला. रिक्त रेड करतोय खाली रेड. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुशीद संघाचा रायडर साहिल दलवी. जर्सी नंबर 17 साहिल दलवी. दिलखुश आवाज संघाकडून खूप चांगली कामगिरी या खेळाडूने केली आणि त्या कारणास्तव या खेळाडूचं या स्पर्धेमध्ये निवड झाली. तो साहिल दलवी आपण बघतोय संघासाठी खूप चांगली कामगिरी करतोय. 5-4 असा फरक जेथे मुशीद संघ आघाडीवरती आहे. पहिल्या सुरुवातीला आपण पाहिलं तर रुजल 7 स्टार्स चोंडी या संघाने आघाडी प्राप्त केली परंतु त्यानंतर आघाडी मात्र या ठिकाणी मुशीदकडे जातोय. मनोज खरतकडे जातोय. जर्सी नंबर 34 दत्तप्रसाद बैरोले या संघाचा कॅप्टन. पंचकुशी स्पर्धेमध्ये दत्तप्रसाद बैरोले संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आज या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये कॅप्टन म्हणून जबाबदारी प्राप्त करतोय. 5-4 असा फरक जेथे 1 गुणाने पिछाडीवरती संघ आहे. आपण मैदानात पाहू शकता त्या ठिकाणी संघाच्या पाठीमागे जो प्रशिक्षक म्हणून ज्याला पाहतो असा खेळाडू मरीदेवी धैरण संघाचा ऋतिक पाटीलला आपण पाहिला. आज संपूर्ण अलिबाग पंचकुशी म्हणजेच संपूर्ण रायगड जिल्ह्यातली सर्वात मोठी पंचकुशी आहे आणि ही पंचकुशी एवढं मोठं यश प्राप्त करतोय त्याला कारण ही संपूर्ण कमिटी. मनोहर पाटील सर, सुनील मालवी सर असू द्या, गणेश राणे सर असतील, संदेश वर्तक सर असतील किंबहुना घरत सर असतील, या संपूर्ण कमिटीने ही जबाबदारी पार पडली. ते प्रतिनिधी आणि त्यांनी या कमिटीची नेमणूक आणि या स्पर्धेची अलिबाग पंचकुशीची निर्मिती केली ती 2009 साली आणि आता तब्बल 17 वर्ष ही स्पर्धा निर्विघ्नपणे खेळवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्यामुळेच हे यश आपल्याला पाहायला मिळतोय. आज ऋतिक पाटील सारखा खेळाडू जो आपल्या अलिबाग पंचकुशीमध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी येतोय हे आपला संपूर्ण अलिबाग पंचकुशीचं भाग्य आहे. बघा दुसऱ्या बाजूला आपण बघितला तर नयन पाटील एक जबरदस्त कबड्डीपटू आहे.
तो सुद्धा एक प्रशिक्षक म्हणून कामगिरी करतोय. हे यश आहे अलिबाग पंचकोशीचं. इथे मनोज विरुद्ध शुभम मात्र बघितला अप्रतिम मनोजचा या ठिकाणी हँड टच शुभमवरती आक्रमण आणि 1 गुणाची कमाई करतोय. 7-5 असा फरक 2 गुणांवरती लीड वरती मुशीद संघ. यावेळेला डिफेन्स करण्याचा प्रयत्न मल्टी पॉइंट गुण मिळतील. 1-2 2 गुणांची कमाई करून या ठिकाणी रायडर परतलेला आपण बघतोय. रुजल 7 स्टार संघाचा हा प्रीतम वेलेला आपण पाहतोय. श्री गणेश खंडाले संघाचा एक प्रमुख रायडर म्हणून आपण पाहिला तर प्रीतम वेले या मॅच मध्ये मल्टी पॉइंट गुण प्राप्त करतोय. स्कोर आणलाय 8-7 असा गुण फलक पाहतोय. 1 गुणाने लीड वरती मुशीद संघ आहे. परंतु प्रीतमला आपण पाहिला प्रीतम वेले मनोज घरतची रेड 4च्या डिफेन्स मध्ये मनोज रेड वरती जे ते लेफ्ट कॉर्नर वरती आपण जर पाहिला केतन आंबळे आहे. पुन्हा एकदा 1 हँडेडचा प्रयत्न पुन्हा एकदा अनसक्सेस डिफेन्स. केतन ऍडव्हान्स टॅकल साठी जातोय. पुश करण्याचा प्रयत्न होता डॅश करण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा केतन आंबळे अनसक्सेसफुल ठरलाय. पुन्हा एकदा प्रीतम वेले रनिंग किक लेफ्ट कव्हर वरती आक्रमण राईट कव्हर वरती आक्रमण होतं. जर्सी नंबर 26 बाद झालेला आहे या ठिकाणी. हर्ष सातमकर या ठिकाणी बाद झालेला आपण बघतोय. जेथे 9-8 असा फरक. मनोज खरची रेड 4चं डिफेन्स. आक्रमण केलं या ठिकाणी जमशेद अन्सारी वरती आक्रमण होतं. जमशेद यावेळेला बाद होतोय. लेफ्ट कॉर्नर वरती जमशेद होता. पुन्हा एकदा प्रीतमची 3री रेड 2 सक्सेसफुल रेड 3 पॉइंटची कमाई आतापर्यंत. 3ऱ्या रेड वरती प्रीतम वेले. श्री गणेश खंडाला हा संघ त्याचा प्रमुख संघ आणि 22 नंबरची जर्सी करून तो या ठिकाणी परिधान करून खेळतोय. जबरदस्त फुटवर्क रिक्त हाताने बोनस मारून केलाय. सक्सेसफुल लागोपाठच्या 3 सक्सेसफुल रेड 4 गुणांची कमाई 3 रेड आतापर्यंत प्रीतम वेलेच्या. अप्रतिम कामगिरी या मॅच मध्ये. प्रीतम वेले स्कोर 9-10 1 गुणाची आघाडी अजून सुद्धा गावदेवी मुशीद संघाकडे. मनोजची रेड 3च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकलचा मौका. एका बाजूला हर्षल गायकवाड दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जर्सी नंबर 41 या ठिकाणी निर्भय लडगे यावेळी होता. 3चं डिफेन्स. चौथी रेड आहा जबरदस्त. 4 सक्सेसफुल लागोपाठच्या रेड. आणखीन एकदा प्रयत्न मात्र 1 गुणाची कमाई. प्रीतम वेले 5 गुण आतापर्यंत 4 रेड वरती. बरोबर स्कोर लेवल आणलाय. प्रीतमची जबरदस्त रायडिंग या मॅच मध्ये. 4 रेड वरती 5 गुणांची कमाई करून प्रीतम सुपर 10च्या दिशेला वळतोय. मनोजची रेड आतापर्यंत सक्सेसफुल रायडर मनोज घरत संघाचा कॅप्टन. यावेळेला 41 नंबरचा निर्भय लडगेवरती आक्रमण आणि 1 गुणाची कमाई करतोय. लीड प्राप्त केला 1 गुणांनी गावदेवीकडे. प्रसाद मोकलची रेड बराच वेळ कोर्टच्या बाहेर या ठिकाणी सक्सेसफुल रेड मल्टी पॉइंट रेड 1-2 2 गुणांची कमाई केली प्रसादने. पुन्हा एकदा लीड वरती रुजल 7 स्टार सोंडी संघ या ठिकाणी येतोय. प्रशिक्षक त्या ठिकाणी पाहतोय ऋतिक पाटील. पुन्हा एकदा प्रशिक्षक त्या ठिकाणी कानमंत्र देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. रायगड जिल्ह्याचा नामवंत कबड्डीपटू रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केला. पुन्हा एकदा मनोज आतापर्यंत सक्सेसफुल रायडर गावदेवी मुशीद संघाकडून मनोज. तर
रुजल 7 स्टार सोंडी संघाकडून प्रीतम वेले. 5चा डिफेन्स बोनस ऑफ. हर्षल राईट कॉर्नर वरती, लेफ्ट कॉर्नर वरती पुन्हा एकदा आपण आमलेला पाहतोय, केतन आमले. पहिला हाफ झालेला आहे. पहिल्या हाफ नंतर 1 गुणाचा लीड रुजल 7 स्टार सोंडी या संघाकडे, अर्थात गणेश बलिराम भोईर यांच्या संघाकडे 1 गुणांचा लीड आपण बघतोय रुजल 7 स्टार सोंडी. चेक. संजय सर, नक्कीच सामन्याचं धावतं वर्णन ऐकावं असं वाटते सगळ्या कबड्डी मायबाप रसिकांना, कारण अतिशय अतितटीची ही लढत चालू आहे, रोमहर्षक लढत चालू आहे. पहिल्या हाफच्या समाप्तीनंतर 12-11 म्हणजे फक्त 1 गुणांचा फरक आहे. रुजल 7 स्टार 12 आणि मुश्यद 11. आपण पाहतोय की सेकंड हाफ नंतर 8-8, 9-9 गुणांची आघाडी मोडीत काढून सुद्धा जिंकलेले संघ आपण याच अलिबाग रोज पंचकृषीमध्ये पाहिलेले आहेत. या ठिकाणी लकी ड्रॉ संदर्भात पुन्हा एकदा आवाहन करतोय. लकी ड्रॉ कुपन किंमत 50 रुपये आणि उद्या तो लकी ड्रॉ ओपन केला जाईल. एक आकर्षक असं मोठं पारितोषिक त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून विनरला दिलं जाणार आहे. या ठिकाणी सन्माननीय परेश काटे उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. परेश काटे, त्यानंतर परेश काटे आपण पुढे यायचं आपला सन्मान घेण्याकरता. त्यानंतर हॅलो, सेकंड कॉल DN रिसॉर्ट सातिर्जे. श्री गणेश खंडाळे वर्सेस श्री गणेश खंडाळे. सेकंड कॉल आहे, लक्षात घ्यायचं. समद अतार, आपण पुढे यायचं आपला सन्मान घेण्याकरता. समद अतार, तसेच विनोद पाटील. स्वतः खेळाडू, कोच, पंच अशा अनेक भूमिका ज्यांनी निभावल्या असे महान एक खेळाडू म्हणेन मी. विनोद सर, आपण पुढे यायचा आपला सन्मान घेण्याकरता. सर, मागील सामन्याचा उत्कृष्ट खेळाडू सी योग चिंबुलकर हा मागील सामन्याचा उत्कृष्ट खेळाडू आहे. सी योग चिंबुलकर, आपण व्यासपीठावरती येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. रुपेश कदम, आपण पुढे यायचं आहे, यांचा यथोचित सन्मान केला जातोय. ओव्हर टू संजय सर. 12-12 असा फरक जिथे दोन्ही समान गुणांवरती सामना असणार आहे. शुभम विरुद्ध मनोज ही लढत आपल्या सगळ्यांना जर आवडली असेल, नक्कीच दोन्ही रायगड कबड्डीमध्ये खेळणारे खेळाडू आहेत आणि आज दोघांकडे कॅप्टनशिप आले. काय खेळ केलाय जबरदस्त. एका बाजूला प्रीतम वेलेची रेड खूप चांगली होतोय, सक्सेसफुल रेड 5 गुण त्याने आतापर्यंत प्राप्त केलेत. तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन मनोज खरत, जो दत्तप्रसाद बैरोले संघाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून कामगिरी करतोय आणि त्यानंतर रायगड कबड्डीमध्ये खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे, असा हा मनोज खरत. पेजारी संघाकडून त्यांनी केलेली कामगिरी आपण पाहिली नेहमी, असा मनोजला आपण पाहतोय. प्रसादची रेड, प्रसाद मोकालला जबरदस्त पुश, अत्यंत जबरदस्त मनोज खरतचा पुश आपण बघतोय. संजय सर, ह्या खेळाडूचं कौतुक किती करावं मनोजचं. बघतोय आपण मॅच चालू झाल्यापासून अगदी अष्टपैलू असा खेळ या ठिकाणी बघतोय. मग रेड असेल, पकड असेल, डिफेन्स असेल, अगदी जीवाचं रान करतोय. त्याचं लक्ष आहे गुणफलकाकडे. काय वाटतं संजय सर? CS चिंबुलकर आलेले आहेत, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. श्रीयोग चिंबुलकर आलेला आहे. हॅलो, या ठिकाणी सर्व खेळाडूचा सन्मान या ठिकाणी देतोय. मी विनंती करतोय जितू करंजुकर यांना की आपण आपल्या शुभास्त्य खेळाडूचं कौतुक करायचं आहे. बॅडलक मात्र अप्रतिम असा खेळ. अजूनही सामन्यामध्ये ट्विस्ट आहे, चुरस आहे, हाय व्होल्टेज सामना संजय सर अजूनही, कारण सेकंड हाफ स्टार्ट झालंय तरी सुद्धा गुणफलक पाहतोय आपण 13-13. अप्रतिम असा खेळ दोन्ही संघातील खेळाडूंकडून केला जातोय. कबड्डी मायबाप रसिकांचं एक चांगलं मनोरंजन ह्या स्पर्धेच्या निमित्ताने, या सामन्याच्या निमित्ताने. मनोज मात्र या ठिकाणी पाहतोय, आता मात्र डॅश केला जातोय मनोजला. बॅड लक. मनोज सारखा खेळाडू जर का कोर्टच्या बाहेर राहिला संजय सर, तर नक्कीच आपल्याला
या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघामध्ये जल्लोषाचं वातावरण जितका वेळ मनोज बाहेर राहील तितका फायदा प्रतिस्पर्धी संघाला होणार आणि हा एक वेगळा डावपेच, ही एक वेगळी रणनीती मनोजच्या विरोधात आखताना दिसतोय. कोचने एक जबरदस्त असं गायडन्स केलं की मनोजला जास्तीत जास्त कोर्टच्या बाहेर ठेवायचं आहे. जो जीवाचं रान करतोय तो मनोज आता मात्र बॅड लकली कोर्टच्या बाहेर आहे. किती वेळ राहतोय त्याच्यावर नक्कीच्या सामन्याची सूत्र आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याचा रिझल्टही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पंधरा 13 असा फरक जिथे रुजल 7 सोडी या संघाने 2 गुणांचा लीड घेतलेला आहे. अत्यंत जबरदस्त कामगिरी शुभम म्हात्रे आणि ते प्रीतम वेलेची रेड आतापर्यंत 5 गुणांचं आघाडीवरती. या गुणतालिकेमध्ये आपण प्रीतमला पाहतोय. 5वी रेड या मॅच मधली प्रीतम वेलेची. 4चं डिफेन्स, जबरदस्त डबल थाई होल्ड, अप्रतिम. मुशीद संघाचा हा जर्सी नंबर 12ला आपण पाहिलं, अप्रतिम डबल थाई होल्ड करतोय. मंदार सावंत यावेळेला सक्सेसफुल डिफेन्स करतोय. डबल थाई होल्ड केला होता आणि पहिल्यांदाच कोर्टच्या बाहेर प्रीतम वेलेला पाठवलाय, ज्याने आतापर्यंत सक्सेसफुल रेड केले होते. 5 गुण की आतापर्यंत त्याच्या नावावरती 5 रेडमध्ये, परंतु अशा रायडरला डबल थाई होल्डच्या माध्यमातून मंदारने या ठिकाणी बाद केलेला आहे. जबरदस्त डिफेन्स. 15-14 अत्यंत टफ मॅच, रोमहर्षक मॅच, काट्याची टक्कर, हृदयाचे ठोके क्षणाक्षणाला वाढवणारा मॅच. इथे रुजल 7 स्टार सोंडी विरुद्ध गावदेवी मुशीद अर्थात गणेश बलिराम भोईर विरुद्ध जगदीश सावंत यांच्यामधली लढत आपण बघतोय. या ठिकाणी अत्यंत जबरदस्त मॅच. नक्की संजय सर, खरोखर हा एक हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आताच आपण ज्यांचा उल्लेख केलात मालक गणेश भोईर आणि जगदीश सावंत, बघा कांगारू जंप घेऊन जाण्याचा प्रयत्न, या ठिकाणी रायडर मात्र बाद होतो. एक चांगलं सांघिक कॉम्बिनेशन, सांघिक कामगिरी पाहायला मिळते या ठिकाणी, कारण एक एक गुण फार महत्त्वाचा. एक चूक आपल्याला नक्कीच नडणार आहे. कुठलाही खेळाडू चूक करायला मागत नाही आहे, अनावधानी कदाचित ती होईलही असं नाही, अखेर तो खेळाडू सुद्धा माणूस आहे. मात्र या ठिकाणी सपोर्टर्स यांना नक्की धन्यवाद द्यायला पाहिजे. अरे एक जबरदस्त असा सपोर्ट केला जातोय. एक जरी 1 गुणांची पकड झाली किंवा रेडमध्ये 1 गुण मिळवला तरी सपोर्टर जल्लोष करतायत, टाळ्या वाजवतायत, वावा करतायत. खऱ्या अर्थाने याची नितांत गरज आहे या खेळाडूंसाठी आणि अशा प्रकारचे सपोर्टर्स लाभणं सुद्धा त्या खेळाडूंचं भाग्य आहे. 10 नंबर जर्सी परिधान केलेला संजय सर या ठिकाणी रिक्त असते परतोय. त्वरित त्याने निर्णय घेतलाय की जास्त वेळ घालवायचा नाही. एक वेगळी रणनीती या ठिकाणी, कारण सामना संपण्यासाठी काही मिनिटं शिल्लक आहेत. अंपायर डिक्लेअर करतायत, शेवटची 4 मिनिटं अंपायर डिक्लेअर करतायत. मात्र अजूनही सामन्यामध्ये कोणीही सांगू शकणार नाही संजय सर की कोण जिंकणार कोण हारणार. मात्र नक्की जो आणि या ठिकाणी रायडरला बाद केला जातो, डॅश केला जातोय. पुन्हा एकदा 1 गुण वाढतोय, गुणांमध्ये फरक कमी होतोय. 16-15 खरोखर एक हाय व्होल्टेज मॅच. 4 विरुद्ध 1 अशी ही रेड. पाहूया या ठिकाणी रायडर आपल्या संघासाठी काय करतोय. कसोशीने प्रयत्न, मात्र या ठिकाणी जशाचे टीट फॉर टॅट. तुम्ही पकडू शकता, तुम्ही डॅश करू शकता, तर आम्ही डॅश करू शकतो. लगेच उत्तर मिळालेलं आहे, कारण या ठिकाणी सामन्यामध्ये तेवढी रंगत, ज्याला असं म्हणतात ना की बैलगाडा शर्यतीमध्ये बैल गरम व्हायला लागतो, एकदा गरम झाला की तो थांबत नाही. याच पद्धतीने आता मात्र या ठिकाणी खेळाडू गरम झालेत, त्याच्यामुळे आता होत्याचं नव्हतं होईल. मात्र जो जीता वही सिकंदर. कोण सिकंदर या सामन्यातला ठरणार. अंपायर डिक्लेअर शेवटची 3 मिनिटे 180 सेकंड्स ओनली. आणि या 180 सेकंड मध्ये कोण कसा खेळणार, काय रणनीती आखणार, काय निर्णय घेणार. कारण कबड्डी म्हटल्यानंतर अचूकता, योग्य निर्णय, सांघिक कामगिरी, जिद्द, चिकाटी, अचूक वेत, नजर अशा अनेक गुणांनी कबड्डी भरते. आणि हे गुणांना जो खेळाडू हे गुण आत्मसात करतो तो या कबड्डी पटलावरचा सिकंदर बादशाह ठरतो. मात्र या 2 संघांमध्ये संजय सर कोण बादशाह ठरणार. पुन्हा एकदा घेऊन जातो मी माझे मित्र संजय सर. प्रसाद मोकाल या ठिकाणी सामना थोडा संत करण्याचा प्रयत्न करतोय. लीड आहे 2 गुणांचा. शेवटची 3 मिनिटं पुकारली होती, त्यामुळे अगदी शेवटचे क्षण आहेत. परंतु मनोज घरत कोर्टच्या बाहेर आहे, त्यामुळे थोडासा बॅकफूटवरती ओमकार यावेळेला पुन्हा एकदा ऑक लाईनवरती क्रॉस करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या कोर्टवरती येतोय.
थर्ड रेडवरती मॅच खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय तो गावदेवी मुशीद संघाकडून शेवटची 2 मिनिटं. पुन्हा एकदा प्रसाद मोकलची रेड, डू आवर डाय रेड, बोनस ऑफ 4 डिफेन्स, डीप मध्ये रेड, अत्यंत खोलवरती रेड केलाय, सक्सेसफुल रेड पुन्हा एकदा प्रसाद मोकलची. या मॅच मध्ये 18-15 असा मॅच. ओमकार राणे कित्येकदा नागेश्वर आवाज संघासाठी यशस्वी रेडर ठरलाय, गेम चेंजर ठरलाय आणि त्याचबरोबर त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा या मॅच मध्ये मल्टी पॉइंट रेड करतोय. या ठिकाणी किती गुण डिक्लेअर केले? 2 गुण डिक्लेअर केलेत. नक्की संजय सर, या ठिकाणी खरी कसोटी पंचांची सुद्धा आहे. मात्र निष्णात पंच आहेत, अनेक स्पर्धांचा सातत्याने अनेक वर्ष अनुभव आहे. निर्णय काही होईल ते देतील निर्णय, तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी मात्र सगळेजण आता मात्र दोन्ही संघाचे पाठीराखे या निर्णयाकडे. What is your challenge? Currently challenging Raider out. Our decision, Raider saved 2 points. Please review. अगदी आवश्यक क्षणाला या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे, कारण रिव्ह्यू त्यांच्याकडे होता आणि त्यामुळे खूप महत्त्वाचा रिव्ह्यू असेल या वेळेला. 2 गुण या ठिकाणी डिक्लेअर पंचांनी केलेले आहेत, परंतु सामना अगदी रंगतदार या ठिकाणी नक्कीच होईल. संजय सर, या ठिकाणी मात्र काही जणांनी देव पाण्यात ठेवलेत बरं का. डिसिजन आमच्या बाजूने होऊ द्या, कारण आपण सगळे आस्तिक माणसं आहोत. कोण जिंकण्यासाठी काय करेल सांगता येत नाही. चला, निर्णय येतोय आपल्याकडे अगदी काही क्षणातच. तिसरे पंच त्या ठिकाणी निरीक्षण करत आहेत. थर्ड अंपायर कडे हा रिव्ह्यू गेलेला आहे. कदाचित संजय सर हा टर्निंग पॉईंट असू शकेल. हा डिसिजन म्हणजे या मॅचचा टर्निंग पॉईंट असू शकेल. नक्कीच ही खूप महत्वाची रेड आहे. या रेड वरती संपूर्ण मॅचचं भवितव्य अवलंबून आहे. कारण जर भाषेमध्ये बोलायचं झालं तर 2 गुणांची कमाई या ठिकाणी सध्या अंपायर डिक्लेअर झालेला आहे आणि ते 2 गुण मिळाले तर नक्कीच एक जबरदस्त असा कॉन्फिडन्स वाढेल, कारण फक्त मग 1 गुणांचा फरक राहील संजय सर. अर्थात ही जर भाषा आहे. नक्कीच मनोज घरत की शुभम मात्रे हा पहिल्या क्षणापासून चालू झालेला मॅच शेवटच्या क्षणापर्यंत अगदी उत्कंठा वाढवणारा ठरला. रेडर सेफ 2 points. Captain, you are no more. आता मात्र संजय सर नक्कीच एक हाय व्होल्टेज मॅच 17-18. संदेश वर्तक सर आमचे, त्यांनी पूर्णपणे त्या ठिकाणी रिप्ले बघून योग्य डिसिजन नेहमीप्रमाणे देतात तसाच दिला. अन्याय कोणावरही व्हायला नको. मात्र आता सामन्यामध्ये नक्कीच ट्विट आहे, रोमहर्षकपणा आणखी वाढलेला आहे. मी या ठिकाणी संजय सर संपूर्ण कबड्डी मायबाप रसिकांना आव्हान करेल, खास करून बीपी वाल्या पेशंटना मात्र मी आव्हान करेल, कृपया काही क्षणासाठी मॅच बघू नका. तुम्हाला निकाल आम्ही सांगू. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे, त्यामुळे नो मोर रिव्ह्यू असेल. रिझल्ट 7 स्टार सोडी या संघाला. शुभम रेडवरती आहे. शेवटचे काही क्षण 18-17 असा मॅच. 1 गुणाने पिछाडीवरती गावदेवी मुशीद संघ, जगदीश सावंत यांचा संघ 1 गुणाने पिछाडीवरती आहे आणि शुभमची रेड संघाचा कॅप्टन 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ आणि अशा वेळेस रेड करतोय. प्रयत्न होता यावेळेला निमिष पाशीलकर वरती आक्रमण होतं, परंतु रिक्त हाताने परतला. शेवटचा मिनिट मनोज खरात करो या मरो या स्पर्धेमधला पहिला मॅच जिंकायचा आहे आणि अशा वेळेला 4च्या डिफेन्स मध्ये जबरदस्त ब्लॉक. शुभम मात्रेचा डिफेन्स आपण बघतोय. रायगडच्या संघामध्ये तो खेळला आहे. अर्थात रायगडमध्ये आपण पाहिला तर मरीदेवी धेरणचा एक जबरदस्त डिफेंडर्स म्हणून त्यांनी कामगिरी केली आणि अशा वेळेला मनोजला त्यांनी बाद केलाय. ही रेड खूप महत्वाची होती.
कॅप्टन विरुद्ध कॅप्टन यामध्ये शुभम मात्रेने डिफेन्स केला मनोज खरतला आणि 19-17 असा मॅच आपण इकडे बघतोय. 2 गुणांनी लीड वरती रुजल 7 स्टार सोडी या मॅच मध्ये गावदेवी मुशीद संघाच्या विरुद्ध. परंतु प्रेक्षकांनी हा मॅचचा आनंद खूप घेतलाय. एक रोमहर्षक मॅचचा अगदी शेवटचे क्षण या ठिकाणी आणि या मॅच मधून आपण बघतोय टाइम आउट शेवटच्या क्षणाला सुद्धा घेतलेला जातोय कारण खूप महत्वाचा टाइम आउट असेल. त्या ठिकाणी ऋतिक पाटील संघाचे प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी कानमंत्र देत आहेत. 2 गुणांचा लीड आहे आणि मला वाटते जवळजवळ शेवटची रीड असेल असं काहीतरी चित्र. 2 गुणांनी संजय सर चला पुढील दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. DN वॉरियन्स सातिर्जे विरुद्ध सी गणेश खंडाले आपण लाईन अप करायचं आहे. थर्ड अँड फायनल कॉल आपण प्रवेशद्वारापाशी लाईन अप करून घ्यायचं आहे. अतिशय महत्वाची रेड. या रेडवर सगळी समीकरणं अवलंबून आहेत. अर्थात 2चा फरक आहे. 19-17 आणि या ठिकाणी सुद्धा ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आणि खरोखर बॅड लक म्हणता येईल. मुशीद संघाचं सुरुवातीपासून अप्रतिम असा खेळ केलेला असताना शेवटच्या क्षणी थोडंसं लूज पडले आणि एक जबरदस्त आक्रमकपणा या ठिकाणी रुजल 7 स्टार या संघाने आणला आणि अखेर बाजी मारली. 1 गुणांनी का होईना पण बाजी मारली. अभिनंदन. मात्र मुशीद संघाचं तितकंच कौतुक. संजय सर अत्यंत रोमहर्षक मॅच या ठिकाणी समाप्त झालेला आपण पाहतोय. त्यानंतर दोन्ही संघांना विनंती करतो आपण लाईन अप करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी दोन्ही संघ हजर व्हायचा आहे. चला प्लेयर्सनी रांगेमध्येच बाहेर पडायचा. प्लेयर्सनी रांगेमध्ये बाहेर पडायचा आहे. चला पुढचे 2 संघ. एंट्रन्सचा पॅसेज आहे तो कृपया थोडासा खाली करायचा आहे. सर्व कबड्डी मायबाप रसिक मान्यवर यांना विनंती. एंट्रन्सचा पॅसेज खाली करायचा आहे. आपणास विनंती असणार आहे.